श्री गणेशाय नमः। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19। श्री गणेशाय नमः। जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे। हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पाहशी किती, हे काही कयना। खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभता अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी। मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गुणुज। महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे। तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय। माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही। माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून, त्याचे सार्थक झाले की। तो समर्थांनी लीला केली, कोपरखळी मारिली, काशीनाथाच्या पाठीस बली, आपुल्या परमकृपेने। जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला काशीनाथ मानसी। म्हणे कामना माझे ये ठाई, मी न आलो मागण्या काही, तारवाला शिपाई वाट पाहतो काय आहे। त्याचे गुड कळेना, कृष्ण्या छाती होईना, निबुट म्हणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी। तो तारवाला शिपाई उभा दारात होता पायी, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास। तारेत हा मजकूर, तुमचा केला तक्रूर, मनसपीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्या कारणे। ते पाहता आनंदना, कोपरखळीचा दकळला, त्या काशीनाथ पंताला, पहा संतांचे ज्ञान कसे। असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळबुटीची या घरी, त्याच्या अति आग्रहाने, ही भोसल्याची राजधानी, पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आज दिनी, दैना झाली विबुध हो। स्वातंत्र्य रूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात। गज घोडे पालख्या अपार, नाही शाझाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो। असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ गुटीचा, होता सीता बर्डीवर। त्या भव्य सदनात, नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात, कोंडोनिया टाकावा, गुटीचा ऐसा विचार। या सीता बर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा। अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे। शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विनवती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो। कुडी मधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून, तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा। तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे नामचा लाग लागे, टक्कर हत्तींची होणे आहे योग्य साची, येथे आम्हा समकोल्ह्यांची नाही मुळे किंमत। जंबू माळेसी लढायाला, मारुती हाचे योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची। तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांसी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुख व्हावे, हीच आहे विनंती। इकडे बुटीच्या घरात, आजूर दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला। महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको। ते बुटी मुळीच मानिना, समर्था जाऊ देईना, अनागोंतीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय। बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतांचा गर्व भारी, त्याच्या ठाई वस कसे। रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन, परी शेगावचे येत जन, बंती त्या तो करीतसे। जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना, बिगर परवागी श्रीमंत सजना, जाता नये कोणासी। शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले, गेले तैसे चाले परत। इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी, समर्थासी आणावया। बसला अग्निरथात, त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते ऐका। अरे गोपाळा पाटील हरी,
निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी, मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोऱ्यावरी उड्या या जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नैल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोन त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी, पाटीला आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पात्र पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या नानाविध पक्वांनी होती भोजना कारणे. मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती, तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरिपाटील सदनात, आले समर्थ नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहुनी, जैसी येई धावनी, तैसे स्वामी गजानन पाटलासी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळी न राहणे मसी, तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया, दोन घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी, बोलू लागले विनयेसी, तुम्ही घेऊन प्रसादासी, जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील ये रवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणिकले, ऐसे गुण लाविले कुंकुतीच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल बला, अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यास वाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निगते झालेले आगन, त्या सीता बरडीऊन आगे रघुजीच्या घरी. हा बोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी आकुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले, जे अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावच्या मठा जाणू हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत, होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्याची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, माणगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळा हंस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयुक, माझा बंधू येतो एक, मज लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवारे. चिंदी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण, शुचिरभूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. अरे बाळा साधले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकासी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बसले, आपल्या पलंगावरी बले चिटक्या कराने वाजेल तर. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दो गाजाली, ते स्वामींनी विचारिली, आज्ञा परत जावया. फार म्हणे बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून, बाळास कौतुक वाटले, बाळ म्हणे गुरुराया. हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो, त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गाहून. ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो, ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ उत्तर देती त्याला.
बरवा प्रश्न बाळा केला तो आज आम्हा ते ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग तिसाचे, हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण, तेने घोटाळा वरिते मन पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान व्रते उपासने अनुष्ठान, त्या कृत्यान लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून तेथे होता कर्मनुमार्ग नये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्तिमार्गाचे ऐक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य वातारे. दया प्रेमलीनता अंगी पाहे जे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नयसरी त्याचा विधी सोपा असे, परी तो करणे आचरण कर्माहून कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागी दिसत असे. आता योगमार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा, या योगमार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी, योगमार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आदी योग करणाऱ्यांना परीच तो साधेल. या 3 मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे वीण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमा विण ते ते अवघे आहे शिण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3 मार्गात. काळा गोरा कुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे, तीच या 3 मार्गांची स्थिती तंतोतंत तसाची. बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा नवरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. तंत चालणे आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटा पंथा अभिमानाने. त्या 3 वार ते पांथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे एतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पाराशर शांडिल्य मुनी, हे कर्ममार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयात कुमर, मारुती शबरीश अकृत, उद्धव सुदामा पार्पविदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिनाथोर. या योग मार्गाचा जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला. फळा माझी फरक नसे तीच प्रथा पुढे चालली, येथे न शंका घ्यावी मुळी. कर्ममार्गाची रक्षिली भुज श्रीपाद वल्लभे, श्री नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे गाणगापूर, वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू, चोखा महार नामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गाने. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात, आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ, मी धरिला भक्तिपंथ आणि कबूता जणांनी. पळसूचे दोंडी बुवा, सोनगीरचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला अम्मा ती विदेही, तेवी शिर्डीचे बाबा स्थायी. गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडी नामे गामाचा, अडकुजी नामे संतसाचा गेला याच वाटेने. मुरा गावचे संतरत्न झिंगाजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकाराचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बसले होऊन. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविकांना सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरुनी. आता नको पुसूस काही, हे नको ना सांगे पाही. निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल,
त्याचेच कार्य होईल, इतरांची न जरूर म्हणा. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटला पुरतो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले कामतेने सहजची. मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर, वराळ प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी ऐशा परिवदले वाणी, डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना, तेनेच तू नारायण प्रिय होशील निसंशय. ही साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य माहेरवाडे घोडेजीचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खामगावाच्या सांध्यासी जलंब गाव परियेसी, त्या गावाचा रहिवासी तुळशीराम एकासे. पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा, होता तैल बुद्धीचा वेदाध्ययनी प्रेमजाचे. हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग सुरुतीच्या. प्रत्येक भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवियन, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकवण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी मजीत गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन बिरुडांब्यात लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करून पुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी, गेला असे अतिहर्षी हजेरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता कुठे कुठे चुकतसे, त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज, ऐकता त्याचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला दरेसी, मधु टाकून मक्षिकेसी जाणे केसे आवडेल. प्रत्यही सेवेकरण यावे त्याने जलंबाहून, चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्यापर्यंत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपुली महाराजा. इस्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. बिल्लिणीने रामाला बोरे देऊ न शकेला, तैसाचा प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधा हरिबुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण, त्यांनी आपुले तनमन समर्थचरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्यापर्यंत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खाया भितरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर, खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, कर्तवासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरु रायापर्यंत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारली ती माझीसी, अरे जागा होई त्वरेसी, रासेस गाडवी पडली ना. ऐसे मोठ्याने बोलणं तिमाजीच जागे करून, महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून ते दवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी, विश्वासघात आज दिवशी झाला त्याचा माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसूर, रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोण्या इति घालुसाची, पहा त्यावेळी इवानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर निमक हरामशे रजोर, नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या. तिमाची तैसा नव्हता हळहळला बी त्याच्या चित्ता, म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची, उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण,
ती माझी गावात येऊन पाय धरी संताचे. महाज राज माझ्या झोपेंनी बुडविले तुम्हा लागुनी. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसानी किती झाली ती पाहिली. खळ्या माझे जाऊन बली म्हणजे वाटेल बरे. मारुती म्हणाला त्यावर, खळ्यात या वयासाचार. वेळ न मला तिळ बरं. मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला. दर्शनासी मठात गेला. 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी. जगू पाटील समोरी. बाळाभाऊ बद्धकरी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता. मला राखण्या लाविता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निसता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला. ते रास भक्षू लागले म्हणून मी जागे केले. जाऊन ती माझी सिभले. रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐसी खूण पट्टा क्षणी मारुतीने जोडणं पाणी. मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार. आपुलाचा आहे साचार. लेकरांचा अवघा भार. मातेची आशिरी असे. आमुचे म्हणून जे काही ते अवघेच आहे आपुले आई. सत्ता त्यावरी नाही पुन्हा वीण कवनाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपुला. ती माझी नोकर नावाला. व्यवहार दृष्ट्या आहे की ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करता येथून. लेकरांसाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून आपण केले. खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आता जाऊन करतो दूर नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थांप्रती. आणि भाषण केले येणेरीती ते अवघे अवधारा. छेछे विड्या ती माझीस नको मुळीच काढूच. नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. ती माझी नोकरे मानी. खळ्यात गाढवे पाहुणी दुःखी झाला असे म्हणी. ते मी तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगावय आप्रत. आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे. तै तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीस चोज झाले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे आगाग. गाढवे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली. ती अंतर्ज्ञाने जाणिली गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली अशी ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर. वस्त्र नव्हते तिळघर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठीचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे आनंगा दोत मुद्दाम बसला पंथात. साधूना हा बंधू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला. अद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे गे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी उठते झाले निर्धारी. परिणा हवालदार आवरी मारता हात आपुला. ऐसे ते दवा पाहून एक गुवस्ता आला धावून. आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हे हवालदार तू विचार काही करा. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी. वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. त्या कृत्याने तुझा अंत जवळ याला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणी. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे. कावळ्याच्या शापेसाचे काय डोरे मरतील. हा नंगादोत हलकट बसला पाहुण बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा. आयशा डोंग्याला मारणे ईश्वर जरी मानेल गुन्हे. तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचतो पावले. त्या बाळापूर नगरीत बले. आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे हप्त होते झाले भस्मीभूत. एका साधूस मारल्याने म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार. त्याचे वर्णन करवेना. आनंद वंदे नावाचा कवी जेथे झाला असाचा. तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांता. हा हरी जाखडी माथ्यंदीन
होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावोगाव फिरून पोटा फुले भरीतसे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडी साखर वाटून. नवस केलेला फेडिती, तई हरी म्हणे चित्तासी. हा केवढा ज्ञान रासी, येऊन या पायापासी. विन्मुख जाणे भाग मला, काकी दैव खडतर. माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर. हरळू गुवेल कोठुनी. आज अन्न मिळाले, उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन, शेतवाडा मला जाण. मी ना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना, सच्चिदानंदा दया घना. संसार सुखाची वासना, जाहली म्हणी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी, कुणी आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात, तोच त्याच्या अंगावर. थुंकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेस त्याच्या जाणणी. या हरी जाखड्याने 52च्या मागला मज काढणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया, लोक भजती माझ्या पाया. याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहार जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी. सच्चिदानंद श्रीहरीसी, पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले, पुन्हा जाखड्यासी पाहिले. जे जे तू इच्छिले, सांप्रतकाली मनात. ते ते अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून, होतील संग्रहासी धन. तेही थोडके राहील, जा आता परत घरा. सुखे करीत संसारा, करिता सावा परमेश्वरा. आठव वेड्या विसरू नको, ऐसे तयासी बोलून. प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण. लग्न स्वतःचे करावया, हरी जाखड्या संगमनेरी. सुखी झाला संसारी, महाराजांची वाणी खरी. ती कोठून कोटी होईल, ऐसाच एक निमोण कर. गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार. ओव्हरसियरच्या उद्यावरी, बेंद्रे वासुदेव सर्वेयर. होता त्याच्या बरोबर, तो निमोण कर. आले मुकना नदीवरी, हा मुकना नाला डोंगरात. आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात. बुधो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय, ती तिचे वर्णन करू किती. हरिणे बालके बागडती, निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर, वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर, बिबट लांडगे ते ठाया. असोया मुकण्या नाल्यापासी, जवळ एका खोळ्यासी. एका जलाच्या प्रवाहासी, कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस, भाविक येती स्नानास. लौकिकयाचा आसपास, तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी, निमोणकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडायासी, येत होता विबुध. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी बैराग्या लागून, पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहित मात, ऐकू येई सर्वत्र. तेने निमोणकर चित्तात, हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी, एक पुरुष देखला अधिकारी. त्याचे हात गुडघ्यावरी, येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ध्यानस्थ. त्या सपाघातले दंडवत. निमोणकराने अष्टांगेसी, बराच वेळ झाला तरी. योगी न काही बोले परी. अस्तमानाची वेळ खरी, समीप येऊ लागली हो. पोटीनं अन्न तिळभर, बिराड राहिले बहुदूर. कपिलधारेचे धरून नीर, तुंब्यात गोसावी निघाले. तई निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता. ठाऊक असल्या योगगाथा, मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी, बोलते झाले कैवल्यदानी. हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर. त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय शेपकिडा, हिमालयान देईल वेढा. सागरीचा सिंपकिडा, मेरू पर्वतान जायकरी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून. येतील 10-5 आसन, धवती नव्हती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे प्रसाद देतो तुला. ऐसे बोलून उचलीला, एक तांबडा खडा करे. तो देऊन या मजसी, गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकाशी, गंगेवरी भेटले त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार क्रम. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी केला. महाराज माझा कंटाळा का आपणच केला. आपल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती. तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गुढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहता शेदावाला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत.
पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी पेठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले. भिडभिडी पाहू लागले चौकडे निमुणकर कंटाळून अखेरी धुमाळ्याच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले असे पाहिले. मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण. कपिलधारे पासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळ्याला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगीराजाला वाण कशाची सांग मज. हे अवघ्या सामर्थ्याची खाण निसंशय आहे तसाची. सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी. करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत. आला निमोण करा परत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परी येसी. त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवसा ऐसा केला. जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया. तरी एक मुलगा त्यातून तुसी करीना अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परिनवसाची न राहिली. आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण. औषधोपचार केले जाण परिणाला गुण काही. नाडी बंद होऊ लागली नेत्रांची ती दृष्टी थिजली. दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण. नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया. अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी. नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमर. आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी. बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकू नये. हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विजय असाचा. जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर. जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुणगाती. जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयागण. पंढरीसा आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान. गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे रावळी. हे देवा पंढरीनाथा हे अचिंत्याद्वया समर्था. हे भक्त परेशा रुक्मिणीकांता ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार्य कार्य संपले हे तू जाणसी वहिले. पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी. अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरणा सन्निध. ऐसी करून विनवणी समर्थांनी जोडिले पाणी. अश्रू आले लोचनी विरह रे हरीचा साहवेना. हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा आणिले लोचनी ये वेळा. किंवा आम्ही काही सेवेला चुकलो आहे दयाळा. म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर हरिपाटलाचा धरू न कर. सांगितले तरी ना कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावाला तू आकुल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले. चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस महाराज बदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मासा आला क्षीणता आली तनुला. पुढे भाद्रपद मासा आला काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी आता गणपती बोलवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्रासी बदलले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास.
बाळा भाऊच्या घरीले करास आसनी आपुल्या बसवले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागे विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला. जय गजाननाय सावला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलन वलन पार गेले मावळण, स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली दावात, स्वामी झाले समाधीस्थ. ऐसी ऐकता मात हृदय पिटती दारिद्र. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी, आज दीन जनांचा. गेला अमुचा विसावा, गेला अमुचा सौख्य ठेवा. विजाला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्थ, आता आम्हास कोण त्रात. कारे इतक्यात पुण्यवंता, गेला साम्मा सोडणं. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णू साणी, बंकटलाल, ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी. विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हाळोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल. नका करू आपटा वेळ, जासूद घाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकांस येणे रीती. त्यांच्या आवडीच्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या, येधवा मस्तकी स्वामींच्या. लोणी ठेविता शिरावरी, पकडू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योग्य शास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थितीत, परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडिले, हजार टाळ जमला हो दूर दूरच्या भक्तांप्रत. स्वामी जाऊनी स्वप्नात, आपुल्या समाधीची मात. कळविते झाले विबुध हो, तया ऋषी पंचमीला. अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला. घ्याया दर्शन स्वामींचे, रथ केला तयार. दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर. गोमयाचे पायांनी रंगवल्या नानापरी. काढू लागल्या चतुर नारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तोन थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले. फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेढ्यास नाही मिती, लोक वाटती खिरापती. कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर. उदयास येता दिनकर, परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी. रुद्राभिषेक केलावरी, अखेरचा देहाला पूजा केली पंचोपचार. आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर. गजाननाचे नावाचा जय जय औडिया गजानना. हे नरदेह दाहिनी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना. परात परा जगतपते, ऐशा भजना भीतरी. मूर्ती ठेवली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी. शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन, अवघ्यांनी घेतले जाण. जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलुने. मिठार गजा अबीर, यांनी ती भरली गार. शिळा लावून केले द्वार, बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसापर्यंत समाराधनाचा लिहिली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोकस्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा. सार्वभौम राजाचा पाड नाही त्याच्या पुढे. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दाओ सत्पथ, भक्ती हरीची करावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19ोऽध्यायः समाप्तः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव.
श्री गजानन महाराज की जय।